नालासोपाऱ्यातल्या गांगडपाडा रोड या परिसरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना उघड झालेली आहे। पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीची निर्घृणपणे हत्या करून राहत्या घरामध्येच त्याचा मृतदेह पुरून त्याच्यावरती टाइल्स लावल्याची ही घटना आहे। आपण बघू शकता की आता मी त्याच घटनास्थळावरती आहे। हाच तो रूम आहे जो रूम आता पोलिसांनी लॉक करून ठेवलेला आहे। याच रूम मध्ये पत्नीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीची निर्घृणपणे हत्या केलेली आहे। आपण जर बघितलं तर एकंदरीत हा जो परिसर आहे हा परिसर पूर्णपणे चाळीचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये याच्या बाजूला जर बघितलं तर त्या बॉयफ्रेंडचा हा रूम आहे आणि हे दोघं जण अतिशय अगदी आजूबाजूलाच राहत होते आणि त्यांचं दोघांमध्ये हे प्रेम संबंध होते। या प्रेम संबंधामध्ये पती हा अडथळा येत असल्यामुळं ही हत्या झाली असल्याचं प्राथमिक माहिती जी आहे ही समोर येत आहे। आपण जर बघितलं तर जी पत्नी जी आहे हिचं नाव जे आहे गुडिया चमन चव्हाण आणि तिचा बॉयफ्रेंडचं नाव आहे मोनू विश्वकर्मा असं त्याचं नाव आहे। तर ज्याची हत्या झालेली आहे त्याचं नाव हा विजय चव्हाण असं त्याचं नाव आहे। ही जवळपास 15 दिवसापूर्वी ही हत्या करून त्याचा मृतदेह पुरला असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। एकंदरीतच जेव्हा काल तिच्या मोबाईल मधले जे काही संशयास्पद मेसेज जे आहेत ही त्यांच्या नातेवाईकांना कळाल्याच्या नंतर ही घटना त्यांनी चौकशी केली असता तो 2 दिवसापासून मिसिंग सुद्धा होता आणि त्याबाबत मिसिंगची कंप्लेंट सुद्धा दाखल केलेली होती। त्यानंतर ही घटनेचा तपास केल्याच्या नंतर हा सर्व प्रकार उघड झालेला आहे। सध्या पेर्लार पोलिसांनी या घटनास्थळावरती जाऊन पूर्ण मृतदेह खोदून पाहिला असता त्या ठिकाणी मृतदेह आढळून आलेला आहे। जे प्रियकर आणि प्रियसी जे आहेत हे दोघंही सध्या फरार झालेले आहेत आणि पोलीस आता या सर्व घटनेचा कसून तपास करत आहेत। मात्र या सध्या प्रियकराच्या मदतीनं प्रियसी महिलेनं आपल्या पतीचीच एवढी निर्घृणपणे हत्या केली असल्यामुळे समाजामधला जे स्तर जो आहे नैतिकतेचा हा किती खालावला जातोय हे सुद्धा या घटनेवरून समोर येत आहे। आता पोलीस या सर्व प्रकरणाचा कशा पद्धतीने तपास करतात आणि छडा लावतात हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।